मैत्रिणींनो, तुम्ही कधी अशा माणसाला पाहिलंय का जो प्रत्येक गोष्टीमध्ये तुम्हाला कमी लेखतो, जो प्रत्येक कॉन्व्हर्सेशनमध्ये हे सिद्ध करण्याचा प्रयत्न करतो की तुमच्यापेक्षा तो जास्त चांगला आहे, आणि तुम्ही जेव्हा बोलत असता तेव्हा तुमचं बोलणं मध्येच तोडतो किंवा तुम्ही केलेल्या अचिव्हमेंट्सला कमी महत्त्व देतो आणि अगदी सुटेबल पद्धतीने तो तुम्हाला हे फील करून देतो की तुम्ही काहीच नाही आहे. याचं उत्तर जर का हो असेल ना, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप गरजेचा आहे. कारण की आज मी तुम्हाला हे सांगणार आहे की घमंडी माणसाचा घमंड कसा मोडायचा, आणि तेही शिव्या न देता किंवा भांडण न करता. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण शेवटचा जो भाग आहे ना, तो तुम्हाला अशी पॉवर देईल की तुम्हाला कोणीही इमोशनली कंट्रोल नाही करू शकणार. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे हे समजून घ्या की घमंड म्हणजे नक्की काय. घमंड आणि आत्मविश्वास या दोन वेगळ्या वेगळ्या गोष्टी आहेत. आत्मविश्वासी माणूस असतो ना, तो शांत असतो, इतरांचं बोलणं ऐकून घेतो आणि स्वतःला प्रूव्ह करत बसत नाही सगळीकडे. पण जो घमंडी माणूस असतो ना, तो स्वतःला वर दाखवण्याचे प्रयत्न करत असतो जिथे तिथे, आणि इतरांना खाली खेचतो, आणि तो प्रत्येक परिस्थितीमध्ये स्वतःच बरोबर आहे हे सिद्ध करून बघत असतो. सायकोलॉजी काय सांगते माहितीये, घमंड हा सेल्फ कॉन्फिडन्स नसून ना इनसिक्युरिटीचा मास्क घातलेला असतो त्या लोकांनी. कारण जो माणूस आतून स्ट्रॉंग असतो ना, त्याला जगाला दाखवायची गरज नाही पडत की तो स्ट्रॉंग आहे. पण जो स्वतः स्ट्रॉंग नसतो, इनसिक्युअर्ड असतो ना, तो माणूस जिथे तिथे प्रूव्ह करत असतो. पण मैत्रिणींनो, तुम्हाला माहिती आहे का, घमंडी माणूस नेमका तयार कसा काय होतो? घमंड हा अचानक येत नाही कोणामध्ये, तो हळूहळू तयार होत असतो. आणि याच्या मागे ना 5 मुख्य कारण असतात. सगळ्यात पहिलं म्हणजे कंपॅरिझन. जेव्हा एखादा माणूस स्वतःची व्हॅल्यू इतरांशी कंपेअर करून ठरवतो ना, तेव्हा त्याच्यामध्ये घमंड येतो. किंवा कधी कधी लहानपणापासून एखाद्याला शिकवलेलं असतं की तू सगळ्यांपेक्षा श्रेष्ठ आहे, मग त्यामुळे त्याला ऑटोमॅटिकली घमंड येतो. कधी कधी काही लोकांना ना त्यांचं सक्सेस असतं, थोडंसं जरी त्यांना सक्सेस मिळालं किंवा जास्त मिळालं तर ते आंधळ करून टाकतं, त्यामुळे सुद्धा लोकांना घमंड येतो. काही लोकांना आतून भीती असते की माझं खरं रूप लोकांना जर समजलं तर मग ते काय करतील, म्हणून ते आधीच घमंड दाखवतात लोकांना. आणि काही लोक ना स्वतःच आतून तुटलेले असतात, त्यांचा स्वतःचाच काही मनाचा ठाव ठिकाणा नसतो, आणि मग ते बाहेरून लोकांना अकड दाखवतात. आता खूप महत्त्वाचा मुद्दा आहे, तो म्हणजे घमंडी माणूस तुम्हालाच का दाबतो. घमंडी माणूस ना सगळ्यांवर घमंड नाही दाखवत, तो खास करून अशाच लोकांना टार्गेट करतो जे शांत असतात, जास्त कोणाशी बोलत नाही, इंटेलिजंट असतात, स्वतःचा सेल्फ रिस्पेक्ट ठेवतात आणि शो ऑफ न करता पुढे जात राहतात. कारण त्याला भीती असते की तुम्ही त्याच्या सुपिरियरिटीला चॅलेंज करू शकता, म्हणून तो तुमचं बोलणं मध्येच तोडतो किंवा तुम्हाला इग्नोर करतो. जिथे चान्स मिळेल तिथे तुम्हाला कमी लेखण्याचं काम करतात ते. आणि यांची सगळ्यात मोठी कमजोरी काय असते माहिती आहे? घमंडी माणसाची सगळ्यात मोठी कमजोरी म्हणजे त्यांचा इगो. आणि इगोला ना अटेन्शन हवं असतं. ज्या दिवशी हे अटेन्शन मिळणं बंद होतं त्या दिवशी त्याचा घमंड आपोआप हलायला लागतो. त्यामुळे तुम्ही या 3 चुका कधीच करू नका. जेव्हा पण तुम्ही घमंडी लोकाला फेस करताना या 3 चुका नेहमी करता. त्यातली सगळ्यात पहिली म्हणजे वाद घालणं. घमंडी माणूस वादातूनच जिंकतो, कारण त्याच्या इगोला इंजिन मिळतं ना, त्यामुळे. दुसरं म्हणजे स्वतःला प्रूव्ह करणं. तुम्ही जितकं जास्त स्वतःला प्रूव्ह कराल ना, तितकंच तो तुम्हाला इग्नोर करत राहील. त्यामुळे त्यांना काहीही प्रूव्ह करत बसायचं नाही. आणि तिसरं गोष्ट म्हणजे त्याला खुश ठेवण्याचा तर प्रयत्न कधीच करायचा नाही. घमंडी माणूस ना कधीच रिस्पेक्ट नाही करत, तो फक्त कंट्रोल करतो समोरच्याला. तुम्ही कितीही त्याला खुश ठेवलं तरीही तो तुम्हाला कधीही रिस्पेक्ट नाही देणार. तो फक्त तुम्हाला कंट्रोल करेल की तुम्ही त्याला घाबरून सगळं करताय असंच त्याला वाटणार. घमंड तोडण्याचा सायकोलॉजिकल फॉर्म्युला काय आहे माहिती आहे? घमंडी माणसाचा घमंड तेव्हाच तुटतो जेव्हा त्याला जाणवतं की तो तुम्हाला एफेक्ट नाही करू शकत. म्हणजे नक्की काय करायचं? तर बघा, अशा वेळेला इमोशनल डिस्टन्स ठेवणं महत्त्वाचं आहे. म्हणजे समजा आपल्याला माहिती आहे की ही व्यक्ती आपल्याला घमंड दाखवते, मग एखाद्या वेळेस जेव्हा तो आपल्याला इन्सल्ट करण्यासारखं काहीतरी बोलतो किंवा आपल्याला कमी दाखवतो, त्यावेळेस आपण काय करायचं, त्याच्या इन्सल्टला रिॲक्टच करायचं नाही. त्याची जी टोन आहे ती इग्नोर करून द्यायची. तेव्हा त्याच्या मनात असा प्रश्न येतो की हा माणूस डिस्टर्ब का नाही होते. किंवा मग तुम्हाला त्यांना आन्सर द्यायचंच आहे तर कसं द्यायचं? शांत, कॉन्फिडंटली
आणि कमी बोलून मोजक्या शब्दात तुम्ही बोलायचे आणि जे बोलणार ते क्लिअर बोलायचे. जास्त एक्सप्लेनेशन करायचं नाही आहे किंवा तुम्ही स्वतःला जस्टिफाय करायचं नाही आहे आणि ओव्हर टॉकिंग करायचं नाही आहे. आपला शांत आत्मविश्वास घमंडी माणसाला आतून तोडून टाकतो, कारण त्याला वाटतं की मी जे काही एवढा वेळ त्याला घाबरवण्यासाठी किंवा कमी दाखवण्यासाठी करतोय याचा तर याला काहीच फरक नाही पडत आहे. जेव्हा तुम्ही त्यांच्या बोलण्याचं खरंच केअर करणं सोडून देता ना, तेव्हा त्यांचा इगो असतो ना तो युजलेस होतो. जेव्हा घमंडी माणूस शो ऑफ करत असतो ना, तेव्हा तुम्ही चुपचाप हळूहळू प्रोग्रेस करत राहा, कोणालाही न सांगता. जेव्हा ते हे पाहतात की तुम्ही कोणाचंही अप्रुव्हल न घेता हळूहळू पुढे जाताय, तेव्हा त्यांचा घमंड क्रॅक व्हायला लागतो. लोकांना वाटतं घमंडी माणूस खूप कॉन्फिडंट असतो, पण त्यांच्या मनात काय चालू असतं माहिती आहे? मी कमजोर दिसू नये, माझी रिस्पेक्ट कमी होऊ नये, कोणी माझ्या पुढे जाऊ नये. घमंड म्हणजे कॉन्फिडन्स नाही, तर तो भीतीचा एक सिम्पटम आहे. लक्षात ठेवा, ज्या दिवशी तुम्ही ठरवता ना की मला कोणालाही इम्प्रेस करायचं नाही आहे, त्या दिवशी कितीही घमंडी लोक असू द्या, त्यांचा घमंड तुमच्यासमोर बेकार होऊन जातो. त्यांनी केलेलं मॅनिप्युलेशन बेकार होतं, त्यांनी केलेला कंट्रोल बेकार होतो आणि आपण त्यांना काहीही रिॲक्ट करत नाही, त्यामुळे त्यांचा घमंड आपोआप तुटतो. तुम्ही त्यांना इमोशनली अनअवेलेबल होता आणि तुम्ही स्वतःची सेल्फ रिस्पेक्ट चूज करता, स्वतःच्या ग्रोथवर फोकस करता. मैत्रिणींनो, घमंडी माणूस बदलू शकतो का? तर बघा, जेव्हा त्याला खूप मोठा जोरदार धक्का बसतो ना, तेव्हाच तो बदलतो. तो तेव्हाच अवेअर होतो स्वतःबद्दल. तुमचं काम त्याला बदलणं नाही आहे, तर स्वतःला प्रोटेक्ट करणे. लक्षात घ्या, जो व्यक्ती शांत आहे ना, तोच शक्तिशाली आहे. जो रिॲक्ट करतो तो कंट्रोलमध्ये जातो आणि जो स्वतःला ओळखतो ना, त्याला कोणीही कमी लेखायची गरजच पडत नाही. त्यामुळे आजच एक प्रॉमिस स्वतःला नक्की करा की मी घमंडी लोकांशी भांडणार नाही, त्यांच्या इगोशी कॉम्पीट करणार नाही किंवा स्वतःला प्रूफ करणार नाही आहे त्यांच्यासमोर. फक्त मी शांत राहणार आणि स्वतःवरती फोकस करणार, पुढे जात राहणार, स्वतःची व्हॅल्यू वाढवणार. कारण की घमंड लोकांना हरवण्याचा सगळ्यात चांगला मार्ग म्हणजे ना, त्यांच्यापेक्षा वरती जाणं. आपण जेव्हा त्यांच्यापेक्षा वर जाऊ, तेव्हाच आपल्या कामाने आपण त्यांना हरवलेलं असतं. मैत्रिणींनो, हा व्हिडिओ जर का तुमच्या मनाला लागला असेल ना, तर तो शेअर नक्की करा, कारण हे सत्य ऐकण्याची हिंमत सगळ्यांमध्येच नसते. आणि आता कमेंट सेक्शनमध्ये सांगा की तुमच्याही आयुष्यात कोणी असा घमंडी व्यक्ती आहे का? भेटूया पुन्हा एकदा अशा छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, स्वतःला प्रेम करा आणि स्वतःच्या ग्रोथमध्ये बिझी राहा.